38 दिवसांच्या उपोषणानंतरही दखल नाही. महांतेश्वर कट्टीमनी यांचा 14 एप्रिलला मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा. बेकायदेशीर प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी. निलंबनाविरोधातही लढा तीव्र. अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांच्या कथित बेकायदेशीर प्रतिनियुक्ती प्रकरणाला आता नाट्यमय वळण लागले असून मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तब्बल 38 दिवस उपोषण करून फेब्रुवारी 23, 2025 रोजीपासून मी या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो. त्याचं कारण होतं विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून अक्कलकोटचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी यांनी HP शिक्षकांचे प्रतिनियुक्त केले होते. ते कधी 2024ला सप्टेंबरमध्ये. ते शिक्षकांना त्रासदायक ठरला, त्यामुळे शिक्षकांनी माझ्याकडे आले. मग मी माझ्या संघटनेचे लेटर पॅडवर तक्रार दाखल केलो. त्या तक्रारीचा चौकशी केले तर आपले सदस्य समिती नेमून चौकशी केली. त्यामध्ये त्यांनी दोष आढळले आहे. मग त्या समितीचा अहवाल 16 जानेवारी 2025ला मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सोपवण्यात आले. तेव्हापासून जे फाईल आहे त्यांच्याकडे तिथंच राहिलं आहे. त्यांनी काय बाहेर सोडायला तयार नाहीत फाईल. मग त्यानंतर मी अनेक वेळा आंदोलन केलो, सगळं केलो, काही लक्ष द्यायलाच तयार नाही. आता मी 23 फेब्रुवारीपासून इथं उपोषण बसलो. आज 40 दिवस झालं. असं अधिकारी कुठला मुख्य कार्यकारी अधिकारीचा काही इकडं वळणसुद्धा बघितलेलं नाही. एवढं मागासवर्गीय आहे म्हणून तुम्ही असं करत आहात का? इथं काय जिल्हा परिषदेमध्ये हे चालू आहे का? असं जातीभेद चालू आहे का? ही एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. एक पत्रव्यवहार नाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा. त्यांना पत्र देऊन मी उपोषण बसलो आहे. आणि शिक्षण अधिकारी तर कायच विचारू नका. रात्री 7:30 वाजता माणूस येतं इथं पत्र घेऊन उपोषणाला बसू नका, आम्ही ते निर्णय होईल तेव्हा देऊ. ते तुमचा निर्णय झालेले प्रत रात्री 7:30 वाजता. ही असला दिवसभर वेळ भेटत नाही यांना. मग त्यामुळं ही निर्णय नाही झाला. आता असं लोकांकडून म्हणजे कालच समजलं मला, ह्याच्यामध्ये अक्कलकोट राजकारणी यांचे सहभाग आहे. राजकारणी लोकांचा सहभाग आहे. तुम्ही काही केलं तरी किती दिवस उपोषण बसला तरी होणार नाही असं माझ्या कानावर आला. अजून एक विशेष म्हणजे यांनी काय केलेत, जे मी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा अध्यक्ष आहे ते माझ्या संघटनेच्या वरिष्ठांना भेटून त्यांचं पद काढून घ्या, नाहीतर त्यांना इथून उठवा. असं त्यांना काहीतरी झालं आहे, काहीतरी त्यांना देणं घेणं झालं आहे. काय झालं काय नाही मला माहिती नाही. आणि लगेचच त्यांनी यांच्याकडून पद काढून घेतो म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं. एवढा खालच्या पातळीपर्यंत ते गेलेले लोक आहेत उठवण्यासाठी. त्यासाठी मी आज इथं उपोषण समाप्त करत आहे. 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी मंत्रालयासमोर मी आत्मदहन करण्याचं ठरवलेलं आहे. त्याला सर्व कारणीभूत मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी राहील. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रणित मानव फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता कांबळे, सोलापूर जिल्हा परिषद पुरत गेटसमोर न्याय मिळण्यासाठी अक्कलकोट तालुका मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष माननीय महांतेश्वर कट्टीमनी सर यांनी गेल्या 23 फेब्रुवारी 2026 आपल्याला न्याय मिळावा म्हणून त्यांनी उपोषणास बसलेलं आहे. तरी 30 ते 40 दिवस होऊन गेले तरी त्यांना न्याय मिळत नाही आहे. त्यामुळे माननीय कट्टीमनी सरांनी विभागीय आयुक्त पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर आणि शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तसेच पोलीस अधीक्षक सोलापूर यांना पत्र देत आहेत की येणाऱ्या 14 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथील मंत्रालयासमोर आत्मदहनाचा त्यांनी इशारा देत आहे. कारण त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना त्या मागण्याला कुठल्याही राज्य शासन असो सरकारी वर्ग असो त्यांना प्रतिसाद देत नाही आणि उत्तर देत नाही आहे. म्हणून माझ्या सर्व राजकीय शासकीय
आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे आणि तसेच आणि अक्कलकोट तालुक्यातील आमदार यांनासुद्धा आमदार व माजी आमदार यांनाही विनंती आहे की माननीय कट्टीमनी सर जर खरंच त्यांनी ज्या मागणी केले ते सत्य आहे का नाही त्याची पडताळणी करून त्या गटशिक्षण अधिकारी यांच्यावरती कारवाई करण्यात यावा. जर खरंच त्यांनी ज्या मागणी केली ते असत्य जर असेल त्या दोघांमधील वादविवाद काय आहे ते पडताळून त्यांना न्याय देण्यात यावा. जर खरंच जर या दोन्ही गोष्टीची जर पाहणी नाही केली त्यांना दखल जर नाही घेतली तर येणाऱ्या 14 एप्रिलला त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. तरी चुकून त्यांच्याकडून आत्मदहनाचा जर इशारा जर झाला ते सक्सेस झाला तर आम्ही मानव सेवा फाउंडेशनच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे. तरी या संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि राज्य शासन अधिकारी दखल घ्यावी ही विनंती.